गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पाण्डुरङ्ग
प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे, तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. शरण शरण एकनाथा, पाय माता देवीला, 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 पाय माता देवीला. पाय माता देवीला, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज श्री क्षेत्र उत्तरा नगरी छत्रपती संभाजीनगर, आणि येथे चालू असलेला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ज्ञान यज्ञ सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये आज या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोहळा आहे. आणि आज काल्याच्या कीर्तनाची सेवा या पामराच्या वाट्याला आली म्हणून माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा की आज या उत्तरा नगरीमध्ये आपण 7 दिवस हरिभक्तपरायण भक्तिताई वैद्य यांच्या रसाळ वाणीमधून तुम्ही श्री शिव महापुराण ऐकत आहात. भाग्यवान आहात तुम्ही बरं का, कारण तुमच्या घरी शिवपुराण कथा चालू आहे. आणि ज्याने ज्याने ऐकलं तो फार भाग्यवान, कारण उजळले भाग्य आता अनावधी चिंतावार ऐकानी. म्हणून ह्या सप्ताहामध्ये आता ही कमिटी असेल, अनेकाच्या अथक परिश्रमामधून हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत आहे. महाराज काय आनंद आहे इथं महाराज, खरं इथंच आनंद आहे. घरी गेलं का दुःख आहे महाराज, घरी हे आणा ते आणा, पण इथं काय आहे, इथं हा ब्रह्मरस आहे महाराज. तिकडे गेले तर सोमरस आहे, पण इकडे कोणता आहे, ब्रह्मरस आहे. म्हणून हा ब्रह्मरस तुम्ही 7 दिवस त्याचा आनंद घेतलेला आहे. कारण अमृतापेक्षाही श्रेष्ठ असलेला कोणता आहे, हा कथा अमृत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग इतर कार्यक्रमाने हरिपाठ असेल, काकडा असेल, पारायण आणि हरिपाठ काकडा याच्यामध्ये तुम्ही आनंद घेतलेला आहे महाराज 7 दिवस. ज्याप्रमाणे तुम्ही दिवसभर मोबाईल तुम्हाला चालवायचा असेल तर रात्री काय करतात महाराज, चार्जिंग करतात आहे की नाही. तसं वर्षभर तुमची भक्तीची ज्योत उजळावे म्हणून सप्ताह म्हणजे ही चार्जिंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारे आज काल्याचे कीर्तन आहे. काला म्हणजे या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता समारोप बरं का, लक्षात घ्या. म्हणून ज्याप्रमाणे नदी सागराला ज्यावेळेस मिळते त्यावेळेस त्या नदीचं पूर्णत्व सिद्ध होतं. एखादं मंदिराचं काम तुम्ही सुरू केलं, ज्यावेळेस कळश उभारला त्यावेळेस मंदिराचं कळश पूर्ण होतो. त्याप्रमाणे एखादा तुम्ही कार्यक्रम केला तर त्याचं पूर्णत्व कधी,
काल्याच्या कीर्तनानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणून आज कीर्तनासाठी सेवेसाठी घेण्यात आलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज कोण जे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे एकमेव संत जे सदेह वैकुंठाला गेले असे ज्यांनी पंचमवेद गाथाच्या रूपामध्ये आपल्याला दिला असे जे वारकरी संप्रदायाच्या इमारतीवर कळस्थानी विराजमान झाले असे असणारे जगमान्य लोकमान्य देवमान्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून गोकुळामधलं सुख वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल वारकरी संप्रदायाचा जो दंडक आहे अलिखित दंड म्हणायचा पहिल्या दिवशी नामपर सेवा आहे का नाही महाराज आहे का नाही आणि ज्या दिवशी जागर सेवा त्या दिवशी मागणं मागायचं 7 दिवस तुम्ही साधना केली 7व्या दिवशी देवाला मागणं मागायचं मागा तुम्ही आहे की नाही तुम्ही भावाने मागा देव तुम्हाला नक्की देईल बरं का आणि आज काय करायचं फक्त आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचं लीला वर्णन करायच्या विठ्ठल मग आज काल्याच्या कीर्तनात दुसरं काहीच बोलायचं नाही मग काय बोलायचं महाराज जसे चरित्र केले नारायणे चरित्र केले नारायणे राम सीता गोधरे राम नारे राम सीता गोधरे राम नारे राम सीता गोधरे राम नारे माझीवाणी तुझे वरी गुणगान माझीवाणी तुझे वरी गुणगान माझीवाणी तुझे वरी गुणगान माझीवाणी तुझे वरी गुणगान आये जय प्रेम काही करा जय प्रेम काही करा जय प्रेम काही करा म्हणून आज आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र बस याच्याशिवाय काही बोलायचं नाही पण थोडस कृष्ण समजण्यासाठी अगोदर राम समजायला लागतो बरं का लक्षात घ्या भागवतामध्ये ज्यावेळेस तुम्ही कथा ऐकतात डायरेक्ट कृष्णाचं वर्णन आहे का नाही 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 कृष्ण भगवंताच्या अगोदर राम अवताराचं वर्णन आहे बरं का मग हे 2 अवतार कसे झाले महाराज आता कथा सगळ्याला माहिती आहे पण लक्षात घ्या राम हा जो अवतार आहे पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण भगवंताचा अवतार परिपूर्ण अवतार आहे काही मग त्याच्यामध्ये अंश अवतार असतील काही अंशांश असतील काही कला अवतार असतील अनेक अवतार आहे पण रामाचा पूर्ण अवतार आणि कृष्ण भगवंताचा परिपूर्ण अवतार तू म्हणाल हे कसं तुम्हाला पटवून देतो ज्यावेळेस लक्ष्मणाने इंद्रजिताचा हात तोडला हात महालेमध्ये गेला सुलोचनेच्या त्या हाताने वर्णन केलं की असे असे मी मरण पावलेलो याच्यामध्ये आणि मग सुलोचना राम प्रभूकडे धावत आली आणि म्हणू लागली की माझ्या पतीला जीवदान द्या आणि मग सगळे होते जांबुवंत होते हनुमंत होते आणि रामप्रभूला प्रार्थना करून रडू लागली शोक करू लागली आणि ते शोक बघून रामाचं हृदय कळवळलं महाराज आता बघा लक्ष देऊन ऐका इकडं आणि आता राम काहीतरी बोलणार तितक्याच जांबुवंतांनी त्यांना बाजूला घेतलं म्हणे देवा तुम्ही काय करू लागले काही त्या इंद्रजिताला जीवदान तर देत नाही त्या सुलोचनेला तिचा पतीचं जीवदान देत मला असं वाटू लागलं म्हणे तिचं फार शोक बघून मला असं काहीतरी वाटतं आणि मग जांबुवंतांनी हनुमंताने रामप्रभूला आठवण करून द्याली देवा तुम्हाला असं करता येणार नाही म्हणे का कारण तुम्ही एका ऋषीला वचन दिलं कोणत्या ऋषीला वचन दिलं वाल्मिक ऋषीला वचन दिलं काय वचन दिलं बोलिले वाल्मिकी तैशीची वर्तोनी दावे ना नामा म्हणे बर का काय वचन दिलं की वाल्मिक ऋषीनं जसं शतकोटी रामायण दिलं त्याचप्रमाणे मी काय करील वर्तून दावील सांगा आता मला सांगा रामप्रभूला काही स्वतंत्र अधिकार होता का चरित्र करण्याचा जसं वाल्मिकी रामायण दिलं त्याप्रमाणे त्यांना वागावलं म्हणून अवतार कसा पूर्ण अवतार आता चला श्रीकृष्ण भगवंताचा अवतार त्यांना काही सांगावं लागलं का हे लीला करा त्या लीला नका करू
अहो त्यांना जे करायचं त्या स्वतंत्रपणे लीला केल्या म्हणून श्रीकृष्ण भगवंताचा पूर्ण परिपूर्ण अवतार विठ्ठल विठ्ठल दोन्ही अवताराची जर तुलना केली, लक्ष देऊन ऐका, दोन्ही अवताराची जर तुलना केली महाराज, राम हा हे जे अक्षर आहे तुम्ही राम म्हणून बघा, राम म्हणताना आपलं तोंड आ होतं आहे का नाही, त्यामुळे राम म्हटलं की तुमच्या मधले पाप बाहेर निघून जातात, आणि म म्हटलं का तोंड मिटतं, बाहेरचे पाप पुन्हा मध्ये येऊ नये. लक्षात येतं ना, म्हणजे हा राम ऐकेल. राम म्हणजे रमंती, आणि कृष्ण म्हणजे, आता कृष्ण हा शब्दच कसा आहे, स शब्द आहे का एखादा शब्द, सरळ अक्षर आहे त्याच्यात, करल क्र सगळे जोडाक्षर, म्हणून कृष्ण कधी लवकर कळत नाही बर का. म्हणून रामाचा आचार घ्यावा, कृष्णाचा विचार घ्यावा, आणि हरीचा उच्चार करावा. मग हरी कुठून काढला, राम ठीक आहे, रामाचा अवतार आहे, रामप्रभू आहे, कृष्ण म्हणजे कृष्ण भगवान, म्हणून हरी कुठून काढला महाराज, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मन तुझे जवाचा तया मोक्ष, मन तुझे जवाचा तया मोक्ष, मन तुझे जवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. बघा, हरी हरी तुम्ही म्हणले, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, त्याच्यासाठी नाथाचा हरिपाठ म्हणावा लागतो रोज बर का महाराज. कारण नाथात आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या तिकडे गेले पुण्याकडे तर फक्त माऊलीचा परंपरेचं घेतात, पण इकडं असे आता आमच्या फळावर तशी पद्धत आहे, नाथाचा हरिपाठ घेतल्याशिवाय हरिपाठच पूर्ण होत नाही. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कोण आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे का नाही. म्हणून दररोज लक्षात ठेवा, जो खरा वारकरी आहे त्याने माऊलीचा हरिपाठ, गुरु परंपरेचा हरिपाठ आणि एकनाथ महाराज हरिपाठ दररोज म्हणावा. विठ्ठल चला आपण राम आणि कृष्ण याच्या अवताराची तुलना करू लागलो. मग रामाचा जन्म कधी झाला, रामाचा जन्म दुपारी 12 वाजता कुठे झाला, महालामध्ये झाला. कृष्ण भगवंताचा जन्म कुठे झाला, बंदीखान्यामध्ये, कारागृहामध्ये रात्री 12 वाजता झाला. सगळं उलट आहे बरं का, सगळं उलट आहे. रामप्रभू कसे होते, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. कृष्ण भगवान कसे होते, अनेक वचन्या, अनेक पत्न्या, अनेक बाण्या. ऐकली, लक्ष देऊन ऐका, दोन्हीची तुलना करा बरं का. आणि अशा प्रकारे दोन्हीचा डिफरन्स जरी असला, दोन्हीमध्ये एक साम्य होतं. काय साम्य होतं, रामप्रभूने सुरुवात केली राक्षसाला मारण्यासाठी ताटिकेपासून, आणि कृष्ण भगवानांनी सुद्धा सुरुवात केली पुतनेपासून. विठ्ठल विठ्ठल. द्वापार युगाला प्रारंभ झालेला आहे, आणि द्वापार युगामध्ये भगवंताची वर बैठक बनली. चला, आणि पृथ्वी माता त्या ब्रह्मदेवाकडे जाते, ब्रह्मदेवाला प्रार्थना करते, अहो देवा, माझ्या इतका राक्षसाचा भार झालेला आहे, कारण राक्षस लोक मारलेले आहे भूतलावर, आणि त्याच्या पापाचं वजन मला सहन होईना, देवा काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हणतात चला आपण विष्णू भगवंताकडे जाऊया. निघाले महाराज विष्णू भगवंताकडे गेले, विनंती केली की हे देवा, पृथ्वीला काहीतरी हे करा, त्याचं पापाचं भार कमी करा. विष्णू भगवंत म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, आता माझी अवतार घेण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही निश्चिंत होऊन जा, लगेच मी अवतार घेणार आहे.
फक्त ज्या ज्यावेळेस या भूतलावर अत्याचार होतो, धर्माला ग्लानी येते, साधूचा छळ केला जातो, त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनाच विनाशाच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेच्या प्रत्येक युगामध्ये भगवंताने अवतार धारण केला, कशासाठी? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी आणि भक्ताला आपल्या हृदयात घेण्यासाठी महाराज. कारण आपल्या पत्नीला सुद्धा भगवंतानी आपलं हृदय दिलं नाही बरं का. तिला कुठं ठेवलं? कुठं ठेवलं महाराज? लक्ष्मीला. पाय लक्ष्मीचे हात, पाय लक्ष्मीचे हात, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. देवानं लक्ष्मीला कुठं ठेवलं? पायापाशी ठेवलं. मावल्या हो, याच्यावरून तुम्ही घरी घेऊन जा काहीतरी. काय करायचं? आपल्या पतीच्या तुम्ही कुठं पाहिजे? पायाजवळ पाहिजे. नाही तर काय करता आजकाल मनगट धरलं हळूहळू खांद्यावर आणि कधी डोक्यावर बसत्या हेच कळत नाही. लक्षात ठेवा, आपल्या मर्यादा आहे, धर्म सांगितलेला आहे. प्रत्येकाचा धर्म धर्माने पालन केलं तर काय होणार नाही मला. तुका म्हणे पतिव्रता देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. काय प्रमाण दिलं भारी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पण कधी पतिव्रतेचं नियम पाळलं तर, दररोज आपल्या पतीचं दर्शन घेतलं ती पतिव्रता. नाही तर कधी मध्ये घेतल्यावर काय सगळी 6 महिन्याला आहे का नाही? तसं नाही, दररोज नित्यनामाने भगवंताला त्या पतीच्या पतीमध्ये बघायचं. जरी आपला पती लेझिम खेळत आला तरी दर्शन घ्यायचं बरं का. लक्षात ठेवा. लक्षात येतं ना? अहो, तुमच्या भक्तीमुळे आपोआप त्यांना पश्चाताप होईल. एक दिवस तुम्ही फक्त एक करायचं, स्नान केलं की अगोदर पतीचं दर्शन आहे का नाही, आणि स्वयंपाक करता करता तुम्ही एक लक्षात ठेवा, आता उद्यापासून नियम करा. आता तुम्ही काय करता? कशाने स्वयंपाक करता ताई? कशाने? कशाने? हाताने का? तोंडाने नाही? बरं, तोंड रिकामच राहतं. मग तोंड काय कर तुमचं? त्या फलनीचं काय झालं? पिस्तनीचं काय झालं? अमुक काय झालं? ही इकडे गेली ती बस ह्याच गप्पा. अहो, त्या गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही काय करा, उद्यापासून नियम करा की एखादा हरिपाठ म्हणा, गवळणी म्हणा, अभंग म्हणा. त्याचा परिणाम असा होईल, तुम्ही शिजवलेलं अन्न राहणार नाही. काय त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होईल आणि तुमच्या घरचे जे त्यांनी प्रसाद खाल्ला की त्यांची सात्विक वृत्ती बनेल. विठाला म्हणून काही काही नियम करायचे आपण बरं का. आता तुम्ही सप्ताह झाला, आता शिवपुराण कथा ऐकली, ज्ञानेश्वरी पारायण राहतं बऱ्याच ठिकाणी, पण सप्ताह संपला ते 12 महिन्यानंच पुन्हा लक्ष येतं ज्ञानेश्वरीचं, आहे का नाही महाराज? तसं नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी होवी अनुभवावी. अहो महाराज, नियम केला पाहिजे. दररोज मी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय चहा सुद्धा घेणार नाही असं म्हणायचं. असं नियम करा, काहीतरी संकल्प करा, चांगला संकल्प करा महाराज. लक्ष्मी वल्लभता यादव
काहीतरी नियम केले पाहिजे आपण, नाही तर जन्मी आला ह्याला आणि पाणी वाहता वाहताय मला. पवित्र अशी भगवंताच्या तुळशीची माळ घालायची. ज्याच्या गळात माळ नाही ना महाराज, भगवंत म्हणतो तू तिकडेच राहा, इकडे येऊच नको. ज्या दिवशी जसं तुम्ही एखाद्या मुलीचं लग्न करून दिलं आणि त्याने मंगळसूत्र बांधलं पतीचं, की त्या दिवशीपासून कोण सांभाळतो महाराज तिला, तिची जबाबदारी पती घेतो. आणि ज्या दिवशी तुम्ही पवित्र तुळशीची माळ घातली रे घातली, मग तुमची चिंता कोण वाहत, तुझी चिंता त्यासी सर्व एकदा का ते तुम्ही त्यांचे हे झाले काय, पवित्र तुळशीचे माळ घातले, तुमची चिंता कोण करतो, भगवंत करतो. तुम्ही फक्त चिंतन करायचं, चिंता करायची नाही, आहे का नाही. कारण चिंता ही सजीव देहाला जाळते आणि चिंता निर्जीव देहाला जाळते. फक्त बिंदूचा फरक आहे, अनुस्वाराचा फरक आहे. म्हणून चिंता करू नका, तर काय करा, चिंतन करा, ईश्वर चिंतन करा, बरं का. त्याच्यामध्ये एवढी शक्ती महाराज. चला, अशा प्रकारे आता भगवंताची वर बैठक चालू झाली. जसं निवडणूक असली का काय बैठकी सुरू होतात आहे ना, तशी भगवंताची बैठक सुरू झाली. विष्णुदेवाने सगळ्याला नेमलेले, कोणी कुठं अवतार घ्यायचा सांगितलं, सगळ्यांना नेमून दिलं, तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे जा. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी जा, महाराष्ट्रामध्ये जातो. महाराष्ट्रामध्ये कौंडण्यपुरी नगरीला भीष्मक राजाच्या याच्यामध्ये काय कर, तू अवतार घे. आणि शेषाला म्हणतात, चला शेष भगवानजी आपल्याला अवतार घ्यायचा. शेष भगवान म्हणतात, देवा तुमचा अवतार आणि तुम्ही, अरे काय झालं, त्रेतायुगामध्ये आपण बरोबर होतो, प्रत्येक युगामध्ये आपण सोबत आहे, आणि आता द्वापार युगामध्ये आपल्याला अवतार घ्यायचा. शेष भगवान म्हणतात, मी काही येत नाही देवा आता. अरे झालं काय देवा, त्रेतायुगामध्ये मी तुमच्या सोबत होतो, लक्ष्मण होतो मी आणि तुम्ही राम होता. त्यावेळेस मला वनवासामध्ये तुम्ही एकदा तरी विचारलं का, लक्ष्मणा अरे जेवला का तू, मी तुम्हाला कंदमुळे आणून देत होतो, सगळं सेवा करीत होतो, पण तुम्ही विचारलं का लक्ष्मणा, अरे तू काही खाल्लं का. मग विष्णू भगवंताला वाटलं, अरे ते दुःख नाही का तुझं, बरं. मग त्यावेळेस मग आता कृष्ण भगवान कसा मोठेपणाचा बघा. अरे त्रेतायुगामध्ये मी तुझा मोठा भाऊ होतो, तू माझा लहान भाऊ होता, पण ठीक आहे, आता ह्या अवतारामध्ये तू मोठा भाऊ हो आणि मी तुझा लहान भाऊ, मी तुझी आज्ञा ऐकल. बघा, एखाद्याकडून काम करून घ्यायचं असं हरभऱ्याच्या झाडावर चढावं लागतं, त्याला मोठेपणा द्यावं लागतं बरं का, तेव्हा काम करून घेता येतं. विठ्ठल आणि मग मोठा भाऊ हो, मी तुझी आज्ञा ऐकेन असं म्हणल्यावर शेष भगवान तयार झाले महाराज. चला आता मथुरे नगरीला चला. मथुरेमध्ये आता भगवंत अवतार घेणार, कोणाच्या पोटी, वसुदेव देवकीची. देवकीचं लग्न चालू आहे, थाटामाटात लग्न चालू आहे, कंसाची बहीण देवकी. आणि लग्न झालं आणि कंस त्या आपल्या बहिणीला पोस्त करण्यासाठी रथामध्ये बसवलं देवकीला, वसुदेवाला आणि निघालेले आहे. तितक्यामध्ये आकाशवाणी झाली, अरे कंसा, ज्या देवकीला तू घेऊन चालला त्या देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. आणि असं आकाशवाणी ऐकल्यावर महाराज रथ फिरवला कंसाने, आणि रथ फिरवून आपली तलवार काढली आणि मारणार देवकीला. तितक्यात वसुदेवानं हात धरला. का धरला, कारण मंगळसूत्र टाकलं होतं. तिची समाजाची जबाबदारी कोणावर आहे,
वसुदेव रे. वसुदेव म्हणतो, अरे कंसा, तुला मारणार कोण आहे? म्हणे देवकीचा 8वा पुत्र. मग देवकीनं काय केलं तुझं? अरे स्त्री हत्या का करतो तू? स्त्री हत्येचं पातक का घेतो? पटलं बाबा कंसाला. हिला जे मुलं होतील मी सगळे मुलं तुझ्या हवाली करेल. मग तर झालं. कंसाला पटलं बरं का, पटलं. आणि मग म्हणले ठीक आहे, पण तुम्ही पळून जाणार तर नाही ना? नाही आम्हाला बंदी खाण्यात टाका. आणि मग महाराज वसुदेव देवकीला त्या कारागृहामध्ये टाकलं. द्वारपाल नेमले आणि सांगितले यांच्यावर कडक नजर ठेवा. आणि तितक्यामध्ये काही दिवसानंतर देवकीला पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला, पण कोणता मारणार होता? 8वा. म्हणून कंस शांत होता. जाऊ द्या, पहिल्यानं काय केलं, आपण डायरेक्ट 8वा मारू. पण तितक्यात नारदजी आले बरं का. नारदजी बरोबर मिठाचा काढा टाकण्यासाठी आले. पण नारदजी कळ लावित होते, पण ते जगाच्या कल्याणासाठी. आपण कळ लावतो तर आपलं वाटोळ्या होण्यासाठी. विठ्ठल म्हणून नारदजी म्हणतात, अरे कंसा, देवकीला मुलगा झाला म्हणे. हो मुलगा झाला, पहिला आहे म्हणे. मला तर 8वा मारणार आहे. अरे वेडा झाला काय? कमळ दाखवलं, कमळाचं फुल दाखवलं. मोज, इकडून मोज, पहिला 8वा येतो म्हणे. आहे का नाही? मोजलं कधी तर आपण 8वा पहिला येतो. अरे हे कधी येऊ शकतो? पहिला बी येऊ शकतो, दुसरा बी येऊ शकतो. हा, मग कंसाच्या डोक्यात आला, अरे बरोबर आहे, जे झाले ते मारायचे म्हणे आता. आणि मग मारणार. पहिला मुलगा मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, असे 6 मुलं मारले बघ. देवकीचे 6 मुलं दगडावर आपटून मारले महाराज. आणि आता 7वा कोणाचा अवतार? शेष भगवंताचा अवतार. त्या देवकीच्या पोटी शेष भगवंताने अवतार घेतला. परंतु भगवंताने योग मायेने 7 महिन्यानंतर तिचा गर्भ तिथून काढला. आणि नंदराजाच्या घरी कोण होती? वसुदेवाचीच पत्नी रोहिणी आश्रयाला गेलेली होती. तो गर्भ योग मायेने काढला आणि त्या रोहिणीच्या पोटी नेऊन घातला. आता इकडे कंसाचा काय समज झाला की हा जो 7वा गर्भ जिरला तो माझ्या धाकाने जिरला म्हणे. माझा धाकच तसा आहे, माझा दरारच तसा आहे. कंस काय म्हटलं, त्याला कुठं कळलंय की योगमायेनं भगवंताने केलं. चला. आणि मग बघा आता पुढे 8वा. आणि मग सगळ्याला सांगून ठेवलं की आता 8वा पुत्र देवकीला होणार आहे. सगळ्यांनी अगदी डोळ्यात तेल घालून काय करा, लक्ष ठेवा बरं का. कारण त्याला पाण्यामध्ये 8वा, जेवण करताना 8वा, सगळीकडे 8वा दिसत होता. कोण दिसत होता? 8वा कृष्ण त्याला दिसत होता. आणि हा दिसल्यामुळे तिची सुद्धा भक्ती वाढत चालली बरं का. लक्षात ठेवा, जरी तो वैर भक्तीने त्याचं ध्यान करीत होता, पण ती काय आहे? वैर भक्ती सुद्धा प्रेम भक्ती होते. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारे आता तो दिवस उजेडला जवळ आलेला आहे. कृष्ण भगवान आता देवकीच्या पोटी जन्म घेणार, पण अयोनी संभव बरं का. कारण भगवंताला कधी जन्म नाही, कधी मरण नाही. भगवंत हा प्रगट होतो. काय होतो? भगवंताचं प्रगटीकरण होतं. आणि तितक्यामध्ये आता श्रावण महिन्यामध्ये वद्याष्टमी आणि अष्टमीला भगवंत त्या 8 वर्षाची मूर्ती त्या कारागृहामध्ये प्रकट झाली. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग 8 वर्षाची मूर्ती. आणि मग देवकी म्हणू लागली, अरे कृष्णा, मी याच्यासाठी पुण्य केलं नव्हतं, मला तुझं बाल स्वरूप पाहिजे. काय पाहिजे? हा 8 वर्षाचं होऊन आला, हा मला हेच रूप नको, मला बालक म्हणून तुला पाहायचं. बघा काय शक्ती राहते मातीमध्ये. कारण तिला पुण्य तसं केलं जातं म्हणा. कारण देवपोटी येणं अनेक जन्माचं तिचं पुण्य असेल, म्हणून वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्ण भगवान आले महाराज. मग कृष्ण म्हणतात, थांबा थांबा, मी बालक होतो, पण तुम्हाला मला काही सांगायचंय. काय सांगतात महाराज? नंदाच्या घरा
मग कृष्ण भगवान का मोठे झाले लक्षात आलं का? कारण वसुदेवाला काही सांगायचं होतं. काय सांगितलं की मला आता उचला आणि कुठं न्या, गोकुळामध्ये घेऊन जा. कारण गोकुळामध्ये यशोदेला माया झालेली आहे तिथं. त्या मायेला उचला, मला तिथं ठेवा आणि मथुरेमध्ये घेऊन या. आणि मग महाराज असं सांगून मग वसुदेव म्हणतात, देवा तुम्ही सगळं काही ठीक म्हणतात, मला उचला तिकडे घेऊन जा, पण हे बघा ना इथं कसं आहे, साखळ्या लावलेल्या आहे, सगळे दार बंद आहे, सगळे द्वारपाल सज्ज उभे, मी कसा जाऊ? तुम्ही काळजीच करू नका, फक्त तुम्ही उचला मला. आणि उचललं तर आपोआप काय होतील, हे बंधन सगळे निघून जातील. बघा, आणि भगवंत काय झाले महाराज असं सांगून छोटे बालक झाले, आनंद झाला देवकीला. आणि मग भगवंताने श्रीकृष्ण भगवंता त्या बालकाला उचललं आणि आपल्या डोक्यावर घेतलं. आणि जसे निघाले महाराज तर आपोआप काय झालं, बंधन म्हणजे कुलपा खाली गळून पडल्या, ते द्वारपालाला झोपा लागल्या. असं का झालं लक्षात ठेवा, याला कारण आहे. जर आपण देव आपला केला तर आपल्याला काय राहतं, कुठलंही बंधन राहत नाही. उचलिला कमलापती पायात बंधन, पायात बघा, देव आपला केला रे केला तर काय होतं, हे भवबंधनातूनच आपण निघून जातो महाराज, मुक्तता. लक्षात घ्या, भवबंधन म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, याला भवबंधन म्हणतात, संसार म्हणतात. पण आपण त्या मायेमध्ये गुरफटून गेलो. मायेमध्ये गुरफटल्यामुळे आपण या भवबंधनामध्ये गुंतून गेलो महाराज, है का नाही? संसाराला आपण चिटकलो का संसार आपल्याला चिटकला? आपण संसाराला एवढं चिटकलो की सोडीतच नाही महाराज. जसा मुंगळा भेलीला चिटकला तर तो तुटतो अर्धा, पण त्या भेलीला सोडतो का? तसं आहे ना. म्हणून संसारामध्ये असताना कसं असावं, जसं कमळाचं फूल आहे, कमळ पाण्यामध्ये राहतं पण पाणी लागू देतं का? नाही, नाही लागू देत, ओलं होत नाही ते. तसं संसारी असावे असोनी नसावे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग उचललं महाराज, कृष्ण भगवंताला डोक्यावर घेतलं, निघाले. पण पाऊस चालू होता, यमुनेला पाणी चालू होतं, पूर चालू होता. आणि यमुनेमध्ये शिरले महाराज, पण जायचं कसं, आता चिंता पडली. हळूहळू पाणी गुडघ्यापर्यंत आलं, छातीला पोटाला लागलं, छातीला लागलं. आणि पाणी आता वसुदेवाच्या तोंडात जाणार. आणि देवाला दया आली, आता पाणी जर गेलं तर माझे वडील मरतील म्हणून. कारण यमुना नदी काय करीत होती, कृष्ण भगवंताला भेटण्यासाठी आतुर महाराज. आणि लगेच मग भगवंताने ओळखलं तिचं मनोगत आणि आपला पाय काढला आणि त्या यमुना मातेला दर्शन दिला. जसं तुमचा भांग आहे ना, भांगाप्रमाणे दुभंगली यमुना नदी आणि वाट करून दिली. आणि मग वसुदेव भगवान गोकुळात गेले. विठाला विठाला मध्यरात्रीची वेळ होती, सगळे झोपलेले होते, यशोदा झोपलेले, नंद बाबा झोपलेले, सगळं गोकुळवासी सगळे झोपलेले. तितक्यामध्ये गेल्याबरोबर तिथंही असंच घडलं. काय घडलं, दरवाजे जे बंद होते आपोआप उघडले गेले. कारण देव सोबत आहे महाराज, देव सोबत असल्यावर कुठलंही बंधन राहत नाही. आणि मग वसुदेव तिथं जातात, कृष्ण भगवंताला यशोदेच्या समोर ठेवतात. आणि यशोदेला जी मुलगी झालेली असती माया, तिला उचललं आणि तिला उचलून परत आपल्या मथुरेला येतात. आल्यानंतर आता माया आहे बरं का, कोणाकडे माया, कोणाकडे वसुदेवाकडे माया आहे. ज्यावेळेस माया आली तर लगेच मध्ये आल्याबरोबर लगेच कुलपा लागल्या. बघा सांगितलं तुम्हाला, जर आपण मायेमध्ये गुरफटलो
तर आपण बंधनात सापडतो. लक्षात येतं ना. आणि अशा प्रकारे वसुदेव त्या मायेला घेऊन येतात. पण त्या आता माया रडायला लागल्यानंतर कंसाला वाटला 8वा मुलगा झाला आणि वाडाओरड झाले, चला धावा धावा पळा पळा पकडा. त्याच्याप्रमाणे त्याला उचललं. त्या मायेला कंसाने तिचे पाय धरले, पण माया कोणाच्या हातीला नाही आतापर्यंत. माया अजून कोणाला सापडली नाही महाराज. मायाले खतरनाक आहे बरं का. म्हणून पाय धरून मायेचे आपटणार तितक्यामध्ये ती निसटली आणि आकाशवाणी झाली, अरे कंसा मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला आणि तू कुठे नांदतोय, गोकुळामध्ये नांदतोय. विठ्ठला विठ्ठला आणि सकाळ झाली महाराज. यशोदाला समजलं नाही आणि सकाळ झाल्यावर पाहती तर आपल्या समोर सुंदर असा मुलगा झालेला बघितला. सगळीकडे आनंद आनंद झाला महाराज, आनंद झाला आणि गोकुळचे लोक नाचू लागले. आणि काय झालं, कारण गोकुळच्या लोकांना कसं सुख झालं हे पहिल्या चरणामध्ये. गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा म्हणून त्या गोकुळच्या लोकांना आनंद झाला महाराज. कारण सगळा सुखाचा सागर जो आहे तो गोकुळमध्ये अवतरला महाराज. म्हणून त्याची गिनती करता येईल. अगणित सुख कोणाला प्राप्त झालं, त्या गोकुळच्या लोकांना. त्या गोकुळच्या गोपिकांना आनंद झाला, गोपांना आनंद, गोपाळांना आनंद झाला महाराज. अहो त्यांनी सुद्धा पूर्वीचं पुण्य केलेलं होतं म्हणून कृष्ण भगवंताची त्यांना साथ मिळाली. कोण होत्या गोपिका, तर गोपिका हे पूर्वीचे ऋषीमुनी होते महाराज. वेदाच्या श्रुती होत्या, ऋषीमुनी होते. काय झालं, ते ऋषीमुनीनं एकदा ऐकलं राम अवतारामध्ये. काय ऐकलं महाराज, रामाचे कधी पाय लागले दगडाला तर त्याची स्त्री होते म्हणे. कोण झालं होतं, अहिल्याचा उद्धार केला होता, आहे का नाही. अहिल्याचा रामप्रभूने उद्धार केला. शिळेला स्पर्श झाला की अहिल्याचा उद्धार झाला. आणि ही बातमी ऋषीमुनीला कळली महाराज. आणि ऋषीमुनीला असं वाटलं, बस झालं आता हे भजनन पूजनन, आता आपण बी लग्न करू म्हणे. बरं का, मन बदललं कोणाचं, ऋषीमुनीचं. काय करू म्हणे, आता आपण बी ग्रस्त आश्रम स्वीकारू म्हणे आणि रामप्रभूकडे जाऊ आणि दगड घेऊन जाऊ म्हटले आणि त्यांच्या पायाला लावून त्यांच्या बायका करून द्या असं त्यांना प्रार्थना करू निघाले महाराज. आता जो जाड ऋषी होता त्यांना जाड दगड घेतला. त्याला बायको कशी पाहिजे, जाडच पाहिजे होती. जो पतला ऋषी त्यांना शिळा घेतली, त्याला पतली बायको पाहिजे. चालले महाराज दगड घेऊन निघाले लेफ्ट राईट बिलकुल. आणि रामप्रभू बसलेले होते झाडाखाली निवंत. आता यांना वाटलं अरे बापरे काय मोर्चा आला काय माझ्याकडं. आले महाराज. आणि ज्या वेळेस रामप्रभूचा त्या ऋषीमुनीनं चेहरा बघितला, मुख बघितलं, कसं मुख आहे महाराज, भगवंताचं मुख कसं आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, कसं मुख आहे, राजस सुकुमार. आणि ते मुख बघितलं रामप्रभूचं आणि ते कशासाठी आले ते विसरले ना. कशासाठी आले होते, ह्या दगडाच्या बायका करून द्या असं. आणि उकळलं ना सगळं आणि दर्शन घेतलं. काय म्हणत्या, आम्हाला बायका करून घ्या. उकलं सगळं. रामप्रभू म्हणतात तथास्तु. मग तेच आता काय झाले ऋषी म्हणे, त्या गोपिका झाल्या. विठाला विठाला त्या गोपिका म्हणजे राधा एक होती महाराज. राधा म्हणजे
श्रीकृष्ण भगवानचं प्रेम म्हणजे राधा आहे बरं का. म्हणून आपण रुक्मिणी कृष्ण नाही म्हणत, काय म्हणतो? राधा कृष्ण. राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण म्हणून राधा कृष्ण म्हणतो, कारण राधा हे भगवंताचं काय आहे? प्रेम आहे महाराज. निष्पाप प्रेम म्हणतात त्याला, निर्मळ प्रेम. जसं सुदामाचं आणि कृष्ण भगवंत जशी निर्मळ मैत्री होती, तसं राधेवर शुद्ध प्रेम बरं का. कारण ही राधा कोण होती? तर राधा महाराज इंद्राची पत्नी शची. आणि तिनं एकदा विष्णू भगवंताचं रूप बघितलं आणि तिनं इच्छा व्यक्त केली, देवा मला तुमचं प्रेम कधीतरी द्या ना. मग भगवंताने तिला वचन दिलं की द्वापार युगामध्ये मी तुला प्रेम देईल. मग त्या द्वापार युगामध्ये ती शची राधा झाली. महाराज काय सांगावं राधेचं प्रेम. एकदा श्रीकृष्ण भगवंताचं डोकं दुखत होतं बरं का, लक्षात घ्या. आणि नारदजी तिथं आले. नारदजी म्हणतात, देवा तुम्ही एवढे उदास का दिसतात? नाही म्हणे, माझं आज सकाळपासून जरा डोकं दुखू लागलं. बरं मग काही वैद्यराजला काही विलाज केला म्हणे, पण काही होईना. मग तुम्हीच सांगा काही काय करावं मग आम्ही? काही नाही म्हणे, त्याच्यावर एक इलाज आहे म्हणे. काय? ज्या भक्ताने मला त्याच्या पायाची धूळ माझ्या डोक्याला कपाळाला लावायला दिली तर माझं डोकं थांबेल बरं का. मग नारदजी म्हणतात, त्याच्यात काय एवढं, मी तुमचा भक्त आहे, मी लगेच देतो. अरे नारदा पुढचं ऐक. पण ज्या भक्ताने आपली पायाची धूळ ज्याला दिली तो नरकात जाईल म्हटले. आता नरकाचं नाव म्हटल्यावर नारद 4 हात बाजूला सरकले महाराज बघा, कारण नरकाची यातना साधे आहे का? फार अवघड यात नाही. आणि मग नारदजी म्हणतात, मग देवा तुमचा कोणता भक्त आहे म्हणे, जा राधेकडे. आणि मग नारदजी राधेकडे येतात. राधेला म्हणतात, राधेनं त्यांचं स्वागत केलं, पाद्यपूजन केलं. कसं येणं झालं मुनीवर? काही नाही म्हणे, देवाचं डोकं दुखू लागलं राधे म्हणे. बरं मग म्हणे, देव म्हणतात की माझ्या पायाची ज्या भक्ताची धूळ दिली तर माझं डोकं थांबेल. मग त्याच्यात काय, मी लगेच देते. अगं राधे पुढचा ऐक, पण तो नरकाला जाईल म्हणे. आता राधेनं जे उत्तर दिलं नारदाला ऐका. हे बघा नारदजी, जर माझ्या देवाचं डोकं माझ्या धुळीने थांबत असेल ती मी एकदाच काय 1000 वेळा नरकाला तयार जाणार आहे. याला म्हणतात कारण भक्ती अशी पाहिजे महाराज. भक्ताचं लक्षणच ते आहे की नाही? देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी धडभाऊ, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. असं पाहिजे महाराज. देह गेला तरी चालतो, काय व्हायचं ते होते, पण भक्ती सोडायची नाही. कारण देह तुमचा नाहीच आहे ना, तुमचा आहे का देह? पण मनुष्य काय म्हणतो, अहो हा देह माझा, हे माडी माझी, हे घर माझं, मी हे मी केलं, मी ते केलं. माना ज्याचं मी आणि माझं केलं तर त्याचं तो देवच झाला महाराज. मी आणि माझं गेलं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा, इथं जर सत्तामधून काही घेऊन जायचं असलं 2 गोष्टी काढून टाका. कोणतं? मी आणि माझं. लक्षात ठेवा. पण ते जात नाही ना लवकर, ऐक नाही, जातं का महाराज? जात नाही. म्हणून मी आणि माझं गेलं पाहिजे. बघा त्या राधेनं किती हे केलं, खरं म्हणजे किती प्रेम असेल राधेचं. म्हणून अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवान आता आनंद झाला, सुख प्राप्त झालं. मग त्या सुखाचं काय कारण झालं गोकुळामध्ये? दुसऱ्या चरणामध्ये कृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी
म्हणून आनंद कशामुळे झाला की श्रीकृष्ण भगवान देव साक्षात त्या गोकुळामध्ये अवतार घेतील, सगळ्यांना आनंद झाला महाराज. कारण हा आनंद कोणता आहे? परमानंद आहे महाराज. साधा आनंद आहे का? म्हणून या परमार्थामध्ये यायचं असेल, भगवंताची भक्ती करायची असेल, कारण परमार्थ कसा आहे? इथं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती. याचं हे ब्रीद आहे. कारण तुम्ही घरी गेले रे गेले तर तुमचं सुरू होतं हे आणा, भाजी आणा, साखर आणा. कारण कसा आहे संसार महाराज? संसार दुःख मूळ दुःख मूळ संसार दुःखामुळे आहे का नाही, तरी पण आपण त्याला सोडित नाही आहे का नाही. पण माऊलीनं तुम्हाला धीर द्याला. असोनी संसारी जीवावे गुकरी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम. लगेच असं सोडू नका संसार. लगेच जा घरी कुलूप लावा आणि लगेच बसा हिमालय पर्वतात, तसं नाही. असोनी संसारी जीवावे गुकरी म्हणजे संसारामध्ये राहा आणि भक्ती करा. हे करा ते करा, फक्त संसारामधली आसक्ती कमी करा. जसं जसं तुमचं वय वाढेल हळूहळू आसक्ती तिकडची कमी करा आणि देवावरची आसक्ती वाढवा. विठ्ठल आणि सगळीकडे आनंदी आनंद झालेल्या नंद बाबाला म्हातारपणी मुलगा झाला. बघा, एखाद्याला जर म्हातारपणी मुलगा झाला तर किती आनंद होतो मला. त्या आनंदाला पारावर नाही. म्हणून सगळीकडे थाट मार चालू आहे. ब्राह्मणाला दान धर्म चालू आहे, अन्नदान चालू आहे, गोदान चालू आहे महाराज. कारण गोदान कशामुळं? नंद बाबाकडे 9 लाख गाई होत्या. किती? 9 लाख गाई. बघा, एकट्या नंदाकडे. कारण त्या गायीवरून पदव्या होत्या. ज्याच्याकडे 9 लाख गाई त्याला नंद आहे का नाही, असं पदव्या होत्या महाराज. आणि अशा प्रकारे आनंदी आनंद झालेला आहे. आणि हळूहळू आता यशोदेचा कृष्ण मोठा मोठा होऊ लागला महाराज. कारण आता पुढे बहुत करणे आहे. आणि मग महाराज पहिली बोवणी आता करायची तर पहिले आता इकडे चाला. इकडे काय आहे? दुःख. मथुरेमध्ये दुःख आहे महाराज. इकडे आनंद आहे तर तिकडे दुःख आहे. कंस घाबरलेला आहे. आता काय करावं? माझा वैरी तिकडे जन्माला आला, काय करावं? आणि मग सभा भरवली मोठी आणि विचारलं की कोण जातं त्या कृष्णाला मारायला, कोण जातं सांगा. मग तितक्यामध्ये एक महिला उठली बरं का. कारण पहिले महिलाला बी मान जादा होता बरं का, आताच नाही, पहिला बी होता. ऐकाय, संतामध्ये जनाबाईला बी लय मान होता. जनाबाई ज्ञानेश्वर महाराजाला अभंग म्हणा, चाल म्हणा, इतका अधिकार कोणाचा होता? जनाबाईचा. म्हणून तुम्ही कमी समजून घेऊ नका बरं का, कारण आता महिलाच जास्त पुढे. पुतना राक्षसी नोटली म्हणे मी मारते असं. बरोबर बरोबर, चांगली गोष्ट आहे. मग जर मारून आली तर तुला बक्षीस, भरपूर बक्षीस देऊ. बरोबर, ठीक आहे. आता ही पुतना राक्षसीन कोण? लक्षात घ्या. पुतना राक्षसीन मागच्या जन्मातली बळीराजाची कन्या रत्नमाला. लक्षात ठेवा का. आता ज्यावेळेस वामन अवतार झाला, वामन अवतार बटुक वेश होता, सुंदर असं रूप होतं भगवंताचं, आणि ते बळीराजाच्या कन्येनं बघितलं तर त्यावेळेस तिला
इतका तो आवडला मुलगा की असं तिला वाटलं की हा बाळ, या बाळाला मी स्तनपान करू काय. कोणता भाव निर्माण झाला? वात्सल्य भाव. मातेचा वात्सल्य भाव त्या रत्नमालेला निर्माण झाला. पण त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याच वडिलाला पाय दिला मस्तकावर या वामनाने आणि पाताळामध्ये ढकलला. त्यावेळेस कोणता भाव निर्माण झाला तिच्या? क्रोधित भाव. राग आला तिला. हा, एवढा मुलगा नाता मोठा झाला आणि माझ्या वडिलाला पाताळात ढकललं वामनाने, आहे का नाही? वामन अवताराची कथा माहिती ना. आणि दोन भाव निर्माण झाले असताना तिचा मृत्यू झाला. कोणाचा? रत्नमालेचा. लक्षात ठेवा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याचे अंगी झाले हरिरूप. भरत राजा होऊन गेला ज्यावेळेस तो आपल्या हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल म्हणून मृत्यू पावला. त्याला जन्म कोणता मिळाला? हरणाचा जन्म. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. आता सावधान, जे 70च्या 80च्या पुढे त्यांनी सावध राहा की आपल्या नातात जीव गुतू देऊ नका, आपल्या धनात जीव गुतू देऊ नका. तर भगवंताचं नाम म्हणते. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि एखाद्यानं त्या धनामध्ये जीव अडकेला रे अडकेला तर काय होईल? पुढच्या जन्मात त्याला फुसफुस सापाचा जन्म. आणि मग त्या धनाच्या भोवती त्याला फिरवा. लक्षात ठेवा बरं का. सावध राहा. नाही तर कोण म्हणतं माझ्या नातात जीव अडकला, माझा पंथात जीव अडकला, माझा याच्यात जीव अडकला, अजून जीवच जाईना म्हातारीचा, आहे का नाही? तसं नाही. फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. काय म्हणायचं? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी रामकृष्ण. म्हणून त्या देवाचं चिंतन करा, ईश्वर नामचिंतन करायचं महाराज, बरं का. लक्षात ठेवा. आणि मग ती रत्नमाला, तीच रत्नमाला दुसऱ्या कृष्ण अवतारामध्ये कोण झाली? पूतना झाली. आणि मग तिच्या ज्या दोन वासना होत्या, दोन इच्छा होत्या, त्या तिनं ह्या जन्मामध्ये पूर्ण केल्या. कशा? देवाला काय करायचं होतं? तिला स्तनपान करायचं होतं. म्हणून आपल्याच स्तनामध्ये विष भरलं, कृष्ण भगवंताला मारायला गेली महाराज. आणि मग पहिले स्तनपान केलं म्हणजे तिचा एक भाव काय झाला? इच्छा पूर्ण झाली. देवाला दूध पाजायचं होतं ना, दूध पाजलं. नंतर क्रोधित भाव निर्माण झाला होता, याला आता मारते म्हणून विष पाजलं. झाला का तिचा भाव पूर्ण? तिची इच्छा पूर्ण झाली. पण भगवंताने तिचे पंचप्राण ओढले आणि जरी ती मारायला आली होती पण तिला काय दिला? मोक्ष दिला. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे पोहणीचं गिरायक म्हणजे कोण? पूतना राक्षसाला मारलं. त्यानंतर त्यांनी अनेक राक्षसांचा नाश केला. अगासूर असेल, बकासूर असेल, कुबेर पुत्र त्यांचा, यमलार्जुन त्यांचा उद्धार केला. 2 दशेमध्ये भगवंताने काय केलं? चरित्र केलं. कोणत्या कोणत्या 2 दशा? एक रांगताना आणि एक गाई सांभाळताना. अशा प्रकारे त्या गोपिकांच्या अनेक खोड्या केल्या महाराज. आणि मग खोड्या केल्यानंतर आता सगळे कंटाळल्या गोपिका आणि त्या यशोदेकडे गेल्या. आणि यशोदेला काय म्हणतात? यशोदे राविकी झाली, गोकुळी राविकी. रावे कारा रे गोकुळे, रावे कारा म्हणून सगळ्या गोपिका त्रस्त झालेल्या आहे. कारण भगवंताने काय केलं? तिथं एक चौर्य मंडळ स्थापन केलं. चौर्य म्हणजे चोरी करायला, बरं का. लक्षात घ्या. पण चोरी भगवंताने तिथं केली. त्या दया दुधाची म्हणालाय आपल्याला दिसतं. पण भगवंताने त्या गोपिकाचं काय चोरलं? चित्त चोरलं. हरणे माझे हरले चित्त, भार वित्त विसरली, आता कशी जाऊ घरा बरा लौकिक. बघा, म्हणून चित्त चोरलं महाराज.
असा भगवंत कसा आहे, नुसताच चोर नाही तर पुराण प्रसिद्ध चोर आहे महाराज. कसा आहे, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. म्हणून भगवंत साधा चोर नाहीये, कसा आहे, पुराण प्रसिद्ध चोर आहे. जो नाम्याचा दाता रे महाराज. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. कारण कसं आहे, नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमेला. हे नामदेव महाराजाची कृपा आहे आपल्यावर. पहिले फक्त एक जणच कीर्तन करीत होतं. कोण? नारदी कीर्तन. फक्त एक जण. कोणीच हे नाही, गायनाचार्य नाही, मग कोणीच नाही, फक्त एक. पण आता नामदेव महाराजांनी त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काय प्रथा केली महाराज, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन सुरू केलं. आणि कीर्तनामध्ये आम्ही तुम्ही नाचलो याच्यात नवल नाही, अहो देव तिथे येऊन नाचला महाराज. साधी गोष्ट आहे का? कसं कीर्तन असेल ते, काय कीर्तन व्हायचं महाराज. ज्यावेळेस औंढे नागनाथला नामदेव महाराज कीर्तन करायला लागले महाराज, कीर्तन करता करता केव्हा सकाळ झाली त्यांना कळलं नाही. रात्रभर कीर्तन चालू होतं, लोक हालच मस्त ऐकू लागले. तितक्यामध्ये काही पुजारी सकाळी येतात पूजा करण्यासाठी. आणि पूजा करण्यासाठी म्हणजे बाजूला व्हा, बाजूला व्हा, आम्हाला मंदिरात जायचंय, स्नान घालायचं, पूजा करायची, बाजूला व्हा, नाही तर तिकडे जा म्हणे मागे, इथं बसू नका, मागे जा. महाराज नामदेव महाराज निघाले आणि मंदिराच्या मागे गेले. मंदिराच्या मागे गेल्यानंतर देवाला करमना तिकडं. अहो देवानं सुद्धा तोंड फिरविले देऊळ, माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला, ठाला ठाला म्हणून भगवंताने त्या दोन दशेमध्ये एक रांगता रांगता चरित्र केलं आणि गायी राखता राखता महाराज आणि अनेक गोपिकांच्या खोड्या केल्या महाराज. काय खोड्या आता सांगायला आपल्याला जास्त वेळ नाहीये, पण एक दोन खोड्या घेऊन पुढे चालू यार. काय झालं, एक जरा गोपिका जरा शहाणी होती बरं का. ते म्हणे, कृष्णा तुला चॅलेंज देते मी, तू माझ्या घरी ये, तुला नाही पकडलं तर बघ म्हणे. काय म्हणे, तुला मी नाही पकडलं. मग ते कृष्ण भगवान पेंद्या, अरे हिचा फोन नंबर लिहून घे, हिचा घर नंबर लिहून घे, आजच जाऊ म्हणे रात्री बरं का. आणि मग महाराज रात्री निघाले आणि काय करायचं ते वरून गेले, खाल्लं, सगळं मडके फोडले. तितक्यामध्ये बाकीच्यांना बाहेर काढ, पण कृष्ण भगवानांनी तिथं कोंडून घेतलं आणि बाहेरून कडी लावून घेतली त्या गवळीने बरं का, कोंडून घेतलं कृष्ण भगवान मध्ये. तितक्यामध्ये आता ती आली यशोदेला, चल आता मुद्देमाला सहित पकडलं म्हणे. काय झालं, तुझ्या मुलाला कोंडून टाकलं म्हणे कृष्ण म्हणे. असा बरं चाल म्हणे, दाखव बरं कुठे. आणि मग आणलं यशोदेला. तितक्यामध्ये काय झालं, तिचा नवरा आला. आता बाहेरून कडी लावली होती, त्यांना जशी उघडली मध्ये गेला, तो मध्ये गेला आणि कृष्ण बाहेर निघाला. कळलंच नाही महाराज, ऐका नाही. आणि कृष्णानं कडी लावून घेतली, कृष्ण फरार, ऐका नाही. आणि मग यशोदेला ज्यावेळेस आणलं, कडी उघडली, पाहत होतं तिचाच नवरा. हा, आणि मी कृष्णाला कोणलं होतं. अगं काही बोलते का, काही आळ घेते का आमच्यावर, असं कुठं राहतं का. माझं लेकरू लहान आहे, कोण म्हणते यशोदा म्हणते. कारण प्रत्येकाला आपलं लेकरू कसं राहतं, आपलं ते लेकरू, दुसऱ्याचं कार्ट. विठाल विठाल आणि आता हळूहळू कृष्ण भगवान मोठे होऊ लागले. आणि मोठे झाल्यावर आता त्या खोड्याला कंटाळ करतो, रोज खोड्या त्या गोपिकाच्या. आणि मग यशोदा म्हणते, कृष्णा आता तुला एक काम देते म्हणे. काय, तुला आता शाळेत पाठवते म्हणे. आता पूर्वीची शाळा म्हणजे कोणती, गाई राखायला जाणं म्हणजे ती शाळा बरं का. आणि मग गाई थोड्या तिडक्या नव्हत्या, 9 लाख गाई होत्या. 9 लाख गाई. आता कृष्ण भगवान निघाले, घोंगडी घेतली, पव्वा घेतला, काठी घेतली
आणि निघाले वनामध्ये. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. निघाले वृंदावनकडे गाई चारण्यासाठी महाराज. काठी घेतली, घोंगडी घेतली आणि निघाले. त्या गायीमध्ये एक गाय लय ओढाळ होती. कोणती? मनेरी नावाची गाय. बर का, मनेरी म्हणजे तुमचं जे मन आहे ना, मनरूपी गाय. म्हणून आपली जी मनरूपी गाय आहे ना, तिला कंट्रोल करा बरं का. कारण सगळ्या इंद्रियावर कंट्रोल करणारं काय आहे आपलं, भगवंताने आपली रचना केली. 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला दिले, 5 कर्मेंद्रिय दिले, आणि त्याचा राजा कोण आहे महाराज? मन आहे. मन किती चंचल आहे, इतकं चंचल. आता तुम्ही बसल्या ना, तुमचं मन गेलं नाताकडे खेळतो, नाही तर गेलं कुलपीकडे, कुलप लावलं का नाही, गेलं मुंबईला, गेलं पुण्याला. अहो त्याला वेळच लागत नाही. मन हे चंचल आहे. मन फक्त एकाच ठिकाणी स्थिर झालं. कुठं? मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी. आणि एकदा कधी मन तिथं लागलं रे, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी येतो ते मला भारी आव भारी परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी. आणि महाराज एक दिवसाचा प्रसंग. कृष्ण भगवान गायी राखण्यासाठी गेलेले आहे वनामध्ये. गेल्यानंतर तिथं ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि ब्रह्मदेवाला वाटलं की आपले जे भगवान आहे, आपले जे परब्रह्म आहे, ते कुठे असं असतं का? आता ते कोण होतं? गोवळ्याचं पोरगं होतं महाराज. आणि ते काय उष्ट खाणं, गावळ्याचं उष्ट खाणं, ते काय अवतार होता? त्यांना ब्रह्मदेवाला शंका आली. म्हणे हे परब्रह्म दिसत नाही म्हटले. आता आपण यांची परीक्षा घेऊ म्हटले. कोण? ब्रह्मदेव. महाराज ब्रह्मदेवाने काय केलं, ते जे गोपाळ होते, गायी होत्या, त्या जशा उचलल्या तशा आपल्या ब्रह्मलोकात नेऊन ठेवल्या. आणि पाहू लागले का आता कृष्ण काय करतो, ते गोवळ्याचं पोरगं काय करतं. आणि मग नेल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेवाने पाहिलं तर कृष्ण भगवान त्यांनी काय केलं महाराज, जशा पहिल्या गायी होत्या, जसे गोपाळ होते, सगळे निर्माण केले महाराज. करील ते काय नोहे महाराज, परिपाही बीज शुद्ध अंगी ठड ठड ठड. त्या ब्रह्मदेवाला काय माहिती का हा आपला बापच आहे म्हणून, ऐका नाही. त्याचा बाप होता कोण? कारण ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमळामधून निर्माण झाली, ऐका नाही. कशासाठी? सृष्टी निर्माण करण्यासाठी, बरं का. पण त्यांना काय झालं, शंका आली, आणि त्यांची शंका भगवंताने दूर केली. असे अनेक प्रकारचे कार्य त्या गायी राखता राखता अनेक कार्य केले. बकासुराला मारलं, वृषभासुराला त्यालाही मारलं. आणि त्या यमुनेमध्ये काय झालं, एकदा काही गायी मारायला लागल्या. कशामुळं? पाणी जे होतं ते दूषित झालं, विषारी पाणी बनलं.
आणि भगवंताला वाटलं हा बरोबर, आता हे कशामुळे विषारी झालं भगवंतानी जाणलं, आणि त्यांचा खेळ सुरू झाला विट्टी दांडूचा. आणि जसा चेंडू गेला महाराज तर त्या यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडला. आणि मग बाकीचे म्हणतात कृष्णा तूच मारला, आणा तसा. आणि कृष्ण भगवान जसे गेले महाराज त्या डोहामध्ये उडी मारली. जशी डोहामध्ये उडी मारली खाली कोण राहत होता, कालिया नावाचा नाग राहत. त्या कालिया नागाच्या फाण्यावर भगवंताने नृत्य केला महाराज. आणि मग त्यांच्या पत्न्या होत्या नागपत्न्या, त्यांनी भगवंताला विनवणी केली, देवा आमच्या पतीचं जीवदान दे, मारू नको त्याला. आणि मग कृष्ण भगवंताने म्हणले ठीक आहे त्यांना जीवदान देतो, पण ह्या डोहामधून तुम्ही आता जायचं तिकडे कुठं समुद्रामध्ये जा. विठ्ठल म्हणून त्या कालिया नागाला तिथून काढून दिलं. आणि मग नंतर ते पाणी काय झालं, पवित्र म्हणजे शुद्ध झालं. नाही तर बऱ्याच काही महाराजा एकदाच अनेक गावाला अग्नी लागला. अग्नी बघून सगळे घाबरले. आता वनवा पेटला म्हणून सगळे घाबरले, पण भगवंताने तो अग्नी काय केला, प्राशन केला आणि पूर्ण अग्नी विझवला. आता त्यांचे वडील जे होते नंदराजा, बऱ्याच दिवसापासून परंपरा अशी होती की त्या इंद्र देवतेची ते पूजा करीत होते दरवर्षी. पण आता ह्या वर्षी कृष्ण भगवान म्हणतात देव बाबा ह्या वर्षी पूजा इंद्राची करायची नाही. तर इंद्र कसं आहे, भोग देवता आहे. इंद्राला कधी बघितलं का, इंद्राला कधी तुम्ही बघा अप्सरा पुढे नाचत्या, मस्त ते अमृत पितात. म्हणजे ही कोणती देवता आहे, भोग देवता आहे. त्या भोग देवतेची आपण पूजा करायची नाही. मग आपण ज्या पर्वतामुळे आपल्याला चारा मिळतो, पाणी मिळतं, त्या गोवर्धन पर्वताची आपण पूजा करूया. विठ्ठल विठ्ठल. आणि मग निघाले महाराज पूजा करण्यासाठी सगळं साहित्य घेतलं. पण तिकडे इंद्राला राग आला. इंद्र म्हणे माझी दरवर्षी पूजा होती आणि ह्या कृष्णानं माझी पूजा बंद केली, थांबा आता. आणि मग वरुण देवाला आज्ञा केली, जा हत्तीच्या सोंडेसारखे काय करा तुम्ही, मुसळधार पाणी पडा, वर्षाव करा. आणि मग महाराज हत्तीच्या सोंडेसारख्या धारा आणि पाऊस सुरू झाला. सगळे घाबरलेले, सगळे आता काय करावं इकडे तिकडे पळू लागले. आणि मग तेवढ्यामध्ये कृष्ण म्हणतात तुम्ही काही घाबरू नका, आता ज्या पर्वताची आपण पूजा करतो तो पर्वत मी उचलतो आता. आणि महाराज जशी करंगळी लावली तो गोवर्धन पर्वत उचलला. या म्हटले जाता पर्वताच्या खाली या. आणि सगळे मग तिकडची सगळी जनता प्रजा सगळी त्या खाली गेली. परंतु याने काय लावलं होतं, फक्त करंगळी लावली होती. आणि बाकीचे कोणा कुऱ्हाड लावली, कोणा दांडा लावला, कोणा डोकं लावलं, कोणा काही लावलं. मग बाकीचे गोपाळ म्हणायला लागले. आता त्यांना अभिमान झाला बरं का. आणि देवाला तिळभर अभिमान चालत नाही. अभिमान झाला म्हणे कृष्णानं काय म्हणे नुसती करंगळीच लावली म्हणे निमताला, कशाला लावली म्हणे काढून घे. कृष्ण भगवंतांना काय केली, करंगळी थोडी सरकी म्हणजे काढली नाही, एकदम थोडी हलवली खाली. हलवल्याबरोबर तो परत गडगड खाली यायला लागला. अरे कृष्ण आम्ही दबून जाऊ. अरे धर. मग त्यांना कळलं की आम्ही निमताला आहे पण भगवंताचाच आधार याला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या जगतामध्ये तुम्ही आले, अभिमान बाळगू नका, माझं माझं म्हणू नका, मी म्हणू नका. जे काय आहे ते त्याच्या सत्तेने, तुझी असत्तेने, वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी बळे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा जनिमा. या ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि त्याचं काय करा तुम्ही, सतत नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे इंद्राला सुद्धा अभिमान झालेला होता की मी यांना आता माझी पूजा केली नाही म्हणून राग आलेला होता. त्यांना सुद्धा काय केलं, गोवर्धन पर्वत उचलून सगळ्याचं रक्षण केलं महाराज. असे अनेक कार्य त्या भगवंताने केले. त्या गोपिकाला आनंद दिला. त्याच्यामध्ये रासलीला जे वृंदावन आहे, आज बी तुम्ही गेलं तर महाराज रास क्रीडा जिथे चालत होती, आज जाऊन बघा त्या गोपिकांचे वृक्ष उगलेले तिथं. वृक्ष, त्या गोपिका वृक्षाच्या रूपाने. जर रात्री तुम्ही गेले तिथं तर पुन्हा वापस येणार नाही. जाऊ बी नका बरं का, जाऊ नका तिथं, असं सांगतात. जे गेलं ते वापस आलं नाही. म्हणून आजही तिथं वृंदावनला तुम्ही जर गेले, रासक्रीडा म्हणजे काय की श्रीकृष्ण भगवंतांनी प्रत्येक गोपी सोबत तिथं नृत्य केलेलं आहे.
गोपी गीत गायलेलं आहे. आणि आता तिथं सुद्धा गोपिकेला अभिमान झाला. प्रत्येकाला काय वाटे, कृष्ण हा फक्त माझ्याच बरोबर आहे की नाही, प्रत्येकाला वाटे अभिमान झाला. आणि अभिमान झाल्याबरोबर तिथून श्रीकृष्ण भगवान काय झाले, अदृश्य झाले महाराज. आणि पुन्हा विरह निर्माण झाला. पुन्हा म्हणतात देवा एकदा तरी भेट दे ना मला, एकदा तरी भेट दे ना. देही भेट एका वेळा महाराज आहे का. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया गोपिकाला अभिमान झाला म्हणून कृष्ण भगवंतांनी त्यांनी परीक्षा घेतली बरं का. आणि ज्याला अभिमान झाला तर देव काय होतो, दूर होतो. जरा थांबत नाही तिथं, तिळभर सुद्धा अभिमान झाला तरी चालत नाही देव. एकदा बरं का कोणाला अभिमान झाला, देवाचं जे वाहन आहे गरुड, गरुडाला अभिमान झाला. आणि द्वारकेमधली गोष्ट आहे बरं का, लक्ष देऊ नाही का. आणि मग भगवंताने ठरवले याचा अभिमान आता घालवला पाहिजे. तितक्यामध्ये काय झालं, हनुमंतराया त्या द्वारकेमध्ये गेले. तिथं एक बगीचा होता भगवंताचा. बगीच्यामध्ये गेला. आता वानराचा स्वभाव आहे काय, हे फळ तोड, हे नाश कर, धूस कर. आणि ते रक्षक त्याला हाकलून देऊ लागले, पण ते काही ऐका ना. रक्षक भगवंताकडे येतात, देवा एक मोठं माकड आलं म्हणे, वानर माळ्या म्हणे मोठा, आणि तो काही आम्हाला आठवणा. हा देवाला वाटलं ठीक आहे, आता आली गरुडाची परीक्षा घेऊ म्हटले. गरुडा अरे इकडे. ते रक्षक काय म्हणतात बघ बरं, म्हणे काय देवा. ते रक्षक म्हणतात कोणतरी माकड आलं, त्या माकडाला हावणं नाही. देवा मला हे साधं काम सांगता तुम्ही, मी तुमचं वाहन आहे, कोणाला तरी दुसऱ्याला पाठवा. काय झालं, गरुडाला अभिमान झाला. हे साधं काम मला सांगितलं. अरे बरं एवढा वेळ जा म्हणे, आता कोणीच नाही. बरं बरं ठीक आहे, आता जातो, त्याला काढून देतो. निघाला महाराज. निघाल्यानंतर अरे कोण आहे तो, माकड म्हणत हा बगीचा कोणाचा. तो म्हणतो माझ्या श्रीकृष्ण भगवंताचा बगीचा आहे. असं म्हणले बरोबर ते हनुमंतराय खाली उतरले आणि जसा ठोसा मारला तर ते कोलाट उड्या मारीत मारीत डायरेक्ट कृष्णाच्या पायावर पडलं. आणि मग म्हणू लागलं देवाला, देवा मला मारायचं होतं, तुम्ही मारायचं होतं, मला त्या माकडकडून मारलं. गेला का नाही अभिमान, अभिमान गेला बरं का. मग म्हणतो अरे तू काय म्हटला, काय म्हटलं ते माकड. ते म्हटलं हा बगीचा कोणाचा आहे. मी सांगितलं माझ्या श्रीकृष्ण भगवंताचा आहे. अरे चुकला तू. म्हणे का, आता जा पुन्हा आणि असं सांग हा बगीचा माझ्या रामचंद्र भगवंताचा. तेव्हा मी पहिल्या वेळेस खरं बोललो तर मला एवढा मार, आता जर खोटं बोललो तर माझा प्राणच घेईल. म्हणजे नाही 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 एवढ्या वेळेस जा म्हणजे जा. बरोबर ठीक आहे. आणि गेले महाराज त्या बगीच्यामध्ये गेले. आणि गरुडाने त्याने विचारलं कोणाचा बगीचा हा. म्हणे माझ्या रामचंद्र भगवान. रामचंद्र भगवान मानल्यावर जय श्रीराम म्हणत हनुमंत खाली उतरले आणि कुठे माझे दाखव. आणि मग इकडे महाराज श्रीकृष्ण भगवान सत्यभामेला म्हणतात, सत्यभामा इकडे ये. अगं लवकर तू सीता हो. कोणाला म्हटलं, कारण सत्यभामेला सुद्धा अभिमान होता. कशाचा, रूपाचा अभिमान. तिचा अभिमान घालाच आता. अगं लवकर हो, ते हनुमंतराय येऊ लागले, आता लवकर सीता हो. महाराज भरपूर मेकअप केला, ब्युटी पार्लर मध्ये गेली, सगळं केलं, पण काही सीता होता आलं नाही महाराज. कारण साधं आहे का, सीता होणं साधं आहे. आणि मी रुक्मिणीने सांगितलं की आता सत्यभामेचं काही खरं नाहीये, तू लवकर होय. महाराज 5च मिनिटात रुक्मिणी काय झाली, सीतामाई होऊन आल्या. आणि बलरामला सांगितलं अरे तू लक्ष्मण हो. भगवंताने स्वतः धनुष्य बाण घेतलं
आणि राम लक्ष्मण जानकी सिंहासनावर आरूढ झाले महाराज. तितक्यामध्ये गरुड हनुमंताला घेऊन येतात आणि पाहतो तर साक्षात रामप्रभू दिसले. बोले रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल बघा. आणि अशा प्रकारे आता राम अवतारामध्ये एक गोष्ट आहे ती आता तुम्हाला एक म्हणजे वर्म सांगतो मी त्याच्यामधलं की राम अवतारामध्ये ज्या वेळेस रावणाचं आणि रामाचं युद्ध सुरू होतं. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर दररोज राक्षस मरतात, पण राक्षस पुन्हा दुसऱ्या दिवशी जिवंत होतात. मग हनुमंत राहायला म्हणतात रामप्रभू, अरे जा बरं ते काय रहस्य शोधून काढ म्हणे, काय भानगडे कस काय जिवंत होतात. गेले महाराज. मग त्याची पत्नी होती रावणाची चंद्रसेना, तिच्याकडे गेले. म्हणे तिला रामप्रभू आवडलेले होते एकदा. मग ते हनुमंत सांगितले रामाचा सेवक आहे, बरं झालं म्हणे तुम्ही रामाला एक दिवस घेऊन या मला भेटायला. आणतो म्हणे, पण मला एक रहस्य सांग म्हणे. काय? की तुझे पती आमच्याशी युद्ध करू लागले, राक्षस दररोज आम्ही भरपूर मारतो, पुन्हा जिवंत होत्या. म्हणजे आता तुला सांगते, कोणाला सांगू नको बरं का. तुम्ही म्हणते ना तुला आपली म्हणून सांगते, ती सगळ्याला सांगत फिरती. तसं चंद्रसेना म्हणते हनुमंत राहिला की तुला सांगते माझे नवराले खतरनाक आहे, मला मारील म्हणे. बरं ठीक आहे म्हणे. हे जे कुंड दिसतं अमृताचं कुंड आहे आणि तिथे भुंगे जे दिसतात, भुंगे अमृत पितात आणि त्या राक्षसाच्या मुखामध्ये अमृत टाकतात, ते राक्षस पुन्हा जिवंत होतात. आणि मग तू काय कर म्हणे, भुंग्याला मारून टाक सगळ्या, मग भुंगे जाणार नाही आणि राक्षस जिवंत होणार. ठीक आहे म्हणे. मग ते भुंगे हनुमंताने सगळे मारून टाकले, पण त्याच्यातला एक भुंगा शरण आला हनुमंत, आणि जे शरण आले त्याला मरण देता येत नाही, हे तत्व आहे. आणि मग त्याला अभय दिलं, जा म्हटले. पण तो भुंगा म्हटला मी तुमच्या कधीतरी काम येईल. बरं ठीक आहे म्हणे. आणि मग गेले त्या चंद्रसेनाला सांगितलं, ठीक आहे म्हणे, आता तू मला सांगितलं, आता मी उद्या माझ्या रामप्रभूला भेटायला घेऊन येतो, पण व्यवस्था चांगली ठेवा बरं का, कारण काही हे व्यवस्थेमध्ये काही गैरअर्थ निघाला नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे म्हटले, घेऊन या उद्या. आणि त्या भुंग्याला बोलवलं, भुंग्या इकडे या आम्ही. आणि त्या भुंग्याला सांगितलं, हा जो पलंग दिसतो ना, हा काय करायचा, रात्रभर आता पोकळ करून टाकायचा मला. आणि मग सांगितलं, त्या रात्रभर त्या भुंग्याने तो पलंग पोकळ केला. दुसऱ्या दिवशी हनुमंत रामप्रभूला घेऊन जातात आणि बसायला लागले तिथं, तर धाडकन पलंग काय करतो, कोसळतो, खाली तुटून जातो. आणि मग हनुमंतराय म्हणता, अशी कशी व्यवस्था ठेवली, काय सांगितलं होतं मला व्यवस्था चांगली ठेवा. ती म्हणते, ती विचार करू लागली, पलंग तर चांगला होता, हे झालंच कसं. आता हे अंदर की बात राम जाने काय करे. आणि मग महाराज ठीक आहे म्हटले. मग रामप्रभू म्हणतात, हे चंद्रसेना काही काळजी करू नको, तुझ्यावरचा भाव मी ओळखला, पण मी ह्या अवतारामध्ये एक पत्नी एक बाणी एक वचने आहे, पण द्वापार युगामध्ये कृष्ण भगवंताच्या अवतारामध्ये मी तुला पत्नीचा दर्जा देईन. तीच पुढे कोण झाली, सत्यभामा झाली. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे कृष्ण भगवंताचा अवतार म्हणजे अनेक लीला किती सांगा, भरपूर लीला केल्या. आणि श्रीकृष्ण भगवंताचा आता तिथं अवतार आता. आणि एवढंच नाही तर हस्तिनापूर त्यांच्यामध्ये जे अर्जुन होता, पांडव होते, त्या पांडवाला महाराज, कारण पांडवाला विजय मिळवून द्याला, कारण धर्म अधर्माचं भांडण होतं, आहे का नाही. दुर्योधन कौरव दुष्ट होते, पांडव कसे होते, कृष्णाचे सखे होते. आता एकदा काय झालं, कृष्ण भगवंताचा सखा उद्धव, आता कृष्ण भगवंताच्या तोंडात नेहमी माझा अर्जुन माझा अर्जुन माझा अर्जुन. मग उद्धव म्हणतो, देवा तुम्ही नेहमी त्या अर्जुनाचेच गुणगान गात्या, मी नाही का तुमचा सखा. उद्धव बी सखाच होता महाराज, आहे का नाही. उद्धव सखा होता. म्हणे तुला अर्जुनाचं बघायचं का, म्हणे चला बरं दाखवा बरं मला. नेलं, हस्तिनापूरला घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर अर्जुन झोपलेला होता बरं का, लक्ष देऊन ऐका. अर्जुन झोपलेला होता. उद्धवला म्हणत्या, उद्धव जा बघ म्हणे अर्जुनाजवळ जाऊ बैस म्हणे. आणि ज्यावेळेस अर्जुनाजवळ गेले तर उद्धव त्या अर्जुनाच्या रोमारोमामधून
रोमामधून कृष्ण कृष्ण असा आवाज येत होता. बघा, आपल्या तोंडातून कृष्णाचं नाव येत नाही, त्याच्या रोमातून कृष्ण कृष्ण असा आवाज येत होता. मग उद्धवाला पटलं, अरे हा तुमचा अर्जुन जो सखा आहे ना, खरंच तुम्ही त्याचं नाव घेता, तेच बरोबर आहे. ठळक ठळक म्हणून अशा प्रकारे त्या आणि थाट माट केलेल्या त्या गोकुळामध्ये काय काय केलं महाराज ते तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. गुढी यात्रा